माननीय नावंदे सर, सचिव माननीय नावंदे मॅडम, मुख्याध्यापिका माननीय वर्षा मॅडम व शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणी, आज मी तुमच्यासमोर एक गोष्ट सादर करत आहे. गोष्टीचे नाव आहे शिकवण आणि व्यवहारातील फरक. एका गावात एक अतिशय क्रूर आणि विषारी साप राहायचा. तो येणारा जाणारा प्रत्येक माणसाला डसायचा. त्याच्यामुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. भीतीपोटी त्यांनी त्या रस्त्याने जाणेच बंद केले. हळूहळू तो साप तिथंच राहायचा. एके दिवशी गौतम बुद्ध त्यांच्या शिष्यांसह त्याच गावातून जात होते. जात असताना ते गावकरी बुद्धांना म्हणतात, विनंती करून सांगतात की त्या रस्त्याने न जाण्याची. बुद्ध तरीही शांतपणे त्या व्याजवळ जातात. साप फुटकारत रागाने बाहेर येतो, पण बुद्धांच्या शांत आणि प्रेमळ नजरेने त्याचा राग शांत होतो. बुद्ध सापाला म्हणतात, अरे जीवा, तू एवढा क्रोध का करतोस? एवढी हिंसा का करतोस? हिंसा करून तुला काय मिळते? तू हिंसा सोडून दे, कोणालाही डसू नकोस. बुद्धांचे शब्द ऐकून सापाने अहिंसेचा मार्ग स्वीकारला. साप एका कोपऱ्यामध्ये पडून राहायचा. हळूहळू गावकऱ्यांच्या मनातील भीती निघून गेली व गावकरी आणि काही खोडकर मुलं त्याला दगडे आणि काठीने टोचू लागली. थोड्या दिवसात तो रक्तबंबाळ झाला, अतिशय अशक्त झाला. काही महिन्यांनी गौतम बुद्ध त्याच गावातून पुन्हा जात असताना ते त्या सापाला बघतात आणि त्या सापाला विचारतात, तुझी अशी अवस्था कोणी केली? त्यावर साप म्हणतो, तुम्हीच तर मला सांगितले होते, हिंसा करू नको, डसू नकोस. त्यावर गौतम बुद्ध हसतात व म्हणतात, अरे मूर्खा, मी तुला सांगितलं होतं, कोणालाही विनाकारण डसू नकोस. स्वतःच्या रक्षणासाठी डसणे हा तुझा अधिकार आहे. गोष्टीचे तात्पर्य, गुरु आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवतात. जे शिकवण आपल्याला ते देतात ती आपण योग्य प्रकारे घेतली पाहिजे. हिंसा करणे अयोग्य आहे, पण त्याचप्रमाणे अतिसहनशीलता देखील चुकीची आहे. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. सन्माननीय व्यासपीठ मंडळीय, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विनय दीपक जाधव. मी इयत्ता 8वी शिकत आहे. सर्वात आधी मी तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान दिलेले आहे. गुरु हे आपल्या आयुष्यातील अंधकाराकडून आपल्याला प्रकाशाकडे नेतात. आपल्या भारतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरा केली जाते. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण आदी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता. आपल्या भारतात गुरु शिष्याची मोठी परंपरा लाभलेली आहे. जसे विश्वामित्र राम, शुक्राचार्य जनक, कृष्ण सुदामा व द्रोणाचार्य अर्जुन इत्यादी गुरु शिष्यांचा इतिहास पाहिल्यास आपल्याला प्रेम व निष्ठा याची खरी ओळख पटते. आपले पहिले गुरु हे आई वडील असतात. ते आपलं लहानपणापासून संगोपन करतात व चांगले संस्कार करतात. यानंतर आपले गुरु हे शिक्षक असतात. ते आपल्याला नवनवीन विचार शिकवतात, नवनवीन गोष्टी शिकवतात, चांगले लेखन वाचन शिकवतात, कला, क्रीडा, साहित्य इत्यादी क्षेत्रात तरबेज करतात. गुरूंचे महत्त्व हे आगाध आहे. ते कुणालाही शब्दात व्यक्त करता येणार नाही. म्हणूनच मी म्हणतो, गुरु म्हणजे मायबाप, नाम घेता हरणे. धन्यवाद.